कशी झाली पाणीपुरी? खाल्ली ना? सो हे गायज, आज आम्ही बनवणार आहोत पाणीपुरी, माझी बहीण आणि मी, ते पण घरी. सो त्यासाठी माझी बहीण इथे सगळं काही रेडी करत होती, त्यात मी काहीच केलेलं नाही, म्हणजे थोडंफार हातभार लावलेला आहे. सो इथे सगळं काही करत होती. बाहेर इतकं ऊन आहे की बाहेर जाऊ असं पण वाटत नाही. सो घरी काही गोष्टी नव्हत्या म्हणून मी बाहेरून मागवलं, म्हणजे फ्लिपकार्टवरनं मागवलं आणि लगेच आली ती ऑर्डर पण. आणि ऑनलाईन काही गोष्टी नव्हत्या त्या मी दुकानावरनं आणल्या होत्या. सो इथे आता मी बनवणार आहे पुरी सॉरी. सो ती पुरी काय व्यवस्थित झाली नाही, एकतर मम्मी मारणार तर आहेच आहे, कारण ते तसंच पडून राहणार आहे. सो बाहेरून आम्ही पुऱ्या मागवल्या होत्या आणि खरं सांगू ना, आता माझे 150 रुपये गेले याच्यामध्ये. आता काय करणार आहे, खावं तर लागेल. तसं सगळं काही व्यवस्थित झालं, फक्त पुरीने घोटाळा केलेला आहे. आता हे तोंड कसं लपवते तुम्ही बघूच शकताय. आता काय करू, हिने रेसिपी बघितली होती तिच्या याच्यावर मी हे सगळं केलेलं आहे. 150 रुपयामध्ये मी 50ची पाणीपुरी आणि मोमोज खाल्ले असते, पण आता काय करणार आहे, ऑप्शन नाही. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.